राज्याचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलेलं आहे आणि आपल्यासोबत आहेत कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले. बाबा, काय सांगाल या नेमक्या अधिवेशनाची परिस्थिती? तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले, त्याला कुठल्या प्रश्नांना यश आलं आणि कुठले मार्गस्थ आहेत? खरं तर पावसाळी अधिवेशनामध्ये आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं राज्याच्या प्रगतीचा दुजोरा देत अनेक विषय महाराष्ट्राच्या जनतेसमोर सभागृहाच्या द्वारे मांडले, ते खरंच वाखाणण्याजोगी आहे. मिसिंग लिंकच्या बद्दल देखील काही लोकांनी शंका उपस्थित केल्या होत्या, त्या देखील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांगल्या पद्धतीनं त्याचं स्पष्टीकरण दिलं, त्याचं उत्तर दिलं. खरं तर आपण पाहिलं की राज्याच्या प्रगतीला जर का आपल्याला चालना द्यायची असेल, राज्याची मोठ्या प्रमाणावर प्रगती करायची असेल, तर आपल्याला रस्ते, वाहतुकीची व्यवस्था, त्याबरोबरच सार्वजनिक व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी आपल्याला पावलं टाकावी लागतात. आदरणीय मोदीजींचं सरकार सत्तेमध्ये आल्यापासून आपण जर का बघितलं तर मागच्या 12 वर्षामध्ये सातत्यानं ह्या देशाची प्रगती होताना आपल्याला दिसलेली आहे. मुंबईची अटल सेतूमुळं ट्रॅफिक कोंडी कमी करण्याचं काम असेल, मिसिंग लिंकमुळं पूर्वी जिथं 2-2 तास लोणावळ्यामध्ये जायचे, आता त्या मिसिंग लिंकमुळं 20 मिनिटांमध्ये तो प्रवास पूर्ण होतो. काही लोकांनी चुकीच्या पद्धतीनं त्याच्याविषयीचं मत देखील मांडलं होतं आणि काही लोक आता राजकारणात नामशेष झाल्यामुळं मोकळ्या वेळेमध्ये काहीतरी बोलत राहायचं, असा देखील काही लोकांचा दृष्टिकोन झालेला आहे. पण त्याच्यावर काम करणाऱ्या माणसांनी कसं स्पष्टीकरण दिलं हे देखील आपण साहेबांच्या माध्यमातून पाहिलं. अत्यंत चांगल्या प्रकारे पावसाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघातले आणि पूर्ण या परिसरामधले प्रश्न मांडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. मुख्यतः प्राथमिक शाळा या आधुनिक करण्यासाठी CM श्री शाळा त्या कराड तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये व्हाव्या, हा विषय देखील मांडला. मंत्र्यांचं उत्तर देखील सकारात्मक त्याच्यावर आम्हाला मिळालं. त्याचबरोबर आपण AI इन ॲग्रिकल्चर ह्या विषयावर पुरवणी मागण्यांमध्ये बोलत असताना काही ट्रायल प्लॉट या विभागातल्या शेतकऱ्यांचे आपण घ्यावेत, याला देखील सकारात्मक प्रतिसाद हा मंत्री महोदय दत्ता मामांच्या माध्यमातून मला मिळाला. विरोधकाच्या 293 वर बोलण्याची संधी देखील मिळाली. सकारात्मक दृष्ट्या त्यांनी जे विषय मांडलेत त्यांना उत्तर देण्याचं काम मी सरकारच्या वतीनं एक सत्ताधारी पक्षाचा सदस्य या नात्याने केलं. आणि त्यामुळे मला निश्चित खात्री वाटते की या मतदारसंघामधल्या अनेक समस्या या अधिवेशनाच्या माध्यमातून मार्गी लागतील आणि एक नवीन गती विकास कामाला येणाऱ्या काळामध्ये मिळेल. राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत यशस्वी झाले असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.